चला तर काय म्हणतात ऐका. ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत जसं शास्त्रीय व अशास्त्रीय आहे. उदाहरणार्थ ईश्वराने निर्माण केलेल्या द्वैतामध्ये ते हितकारक आहे आत्मसाक्षात्कारासाठी. तसं जीवानं निर्माण केलेलं द्वैत सुद्धा दोन प्रकारचं आहे. एक शास्त्रीय द्वैत आणि दुसरं अशास्त्रीय द्वैत. शास्त्रीय द्वैत हे जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होईपर्यंत त्या ठिकाणं त्याचा आदरपूर्वक विचार करावा. जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैत त्याचा अंगीकार करावा. एक सुटून जाण्यासाठी शास्त्रीय द्वैताचा फायदा आहे. एक बंधात टाकणारं अशास्त्रीय द्वैत. बंधात टाकणारं कोण? पत्नी, मुलं, धन, संपत्ती, प्रतिष्ठा हे बंधातच टाकणार, दुसरं काहीच करणार नाही. आणि मरेपर्यंत तेच लोक चिंतन करतात ना. मग मरायच्या वेळेला सुद्धा म्हणतात पोरगी आली का, मुलगी आली का, पोरं कुठे. म्हणून त्याच्यातून सुटण्यासाठी लोकांनी नावं ठेवली होती पहिली. वासुदेव, हरी, राम, कृष्ण. ही नावं जी ठेवलेली ती त्याच्यासाठी ठेवली. राम कुठे, राम कुठे, राम कुठे. म्हणजे राम कमीत कमी स्मरणात व्हावा ना म्हणून ठेव. आता त्यांनी ठेवले नावं बदलून ठेवली. कोमल, अजून काय नाव बी अशी. शोभा, कोमल, शोभा. शोभा केला तर शोभेने काय होणार आहे? कोमलनी तरी काय होणार आहे? म्हणजे अशी ते नावं ही काही कामाची नावं नाहीत. मग ते कमीत कमी मरायच्या वेळेला तरी राम राम म्हणून तरी मला तर त्याचाही फायदा सांगितलेला आहे शास्त्राने. म्हणून ना त्याला अशास्त्रीय ते तर काहीच कामाचे नाही. आणि चिंतन तेच करतात लोक. पहा तुम्ही कोण वेदांताचं चिंतन करत आहे? हे वेदांत चिंतन भिंतन काय नाही. पाठात येणारी बसणारी माणसं सुद्धा करत नाहीत घरी गेल्यावर. म्हणजे बाकी सगळं अशास्त्रीय चिंतन चालूच आहे. त्याला असं चिंतन करा अशास्त्रीय असं सांगायची गरज. मग शास्त्रीय करा. मग शास्त्रीय करा म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो, हां त्याच्यामध्ये परत शास्त्रीय. त्याच्यातही शास्त्रीय चिंतन करा जोपर्यंत डोळे चांगले आहेत, आत्मज्ञान झालेलं नाही, इंद्रिय चांगली आहेत, गुरु शिष्य परंपरेमध्ये बी नेमका मिळालेले आहे, तर त्यावेळेला त्याने अद्वैताचं चिंतन करावं. आणि म्हणजे शास्त्रीय चिंतन करावं. आणि एक वेळा असं म्हटलेलं आहे की मग ज्या वेळेला पूर्ण चिंतनाच्या अंती त्याने पूर्ण याचाही त्याग करायला लावलं, त्याला परत अध्ययन करत बसण्याची आवश्यकता नाही असं शास्त्र म्हणतं. मी नेहमी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की परमार्थ हा संपतो, चालू नाही ठेवावा लागत. पण काही बावळट लोक आहेत ना ते परमार्थातले असे मुरब्बी आहेत, तर त्यांना असं वाटतं हे कायम राहिलं पाहिजे चालू. परमार्थ संपतो आणि संसार संपत नाही. आणि परमार्थ जर संपत नसेल तर ती व्यक्ती परमार्थ चुकीचा करते, हे बी सिद्ध होतं. ती व्यक्ती कसा काय करत असली पाहिजे? चुकीचा परमार्थ करते, कारण ते पुन्हा पुन्हा तेच करते. तसा नाही. तुम्हाला त्याच्या पुढे गेल्यावर गेलेत का नाही पुढे हे तरी माहिती का नाही. म्हणजे चित्ताची जी अवस्था आहे ना ती बदलत गेली पाहिजे. जर चित्त अवस्था बदलत गेलेली नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपल्याला त्याचं काय वाटू बी नाही की बाकीचे लोक काय परमार्थ करतात त्याचा आपल्याला अजिबात काही वाटत नाही. अशी जर अवस्था तुम्हाला झालेली असेल, आलेली असेल, तुम्हाला असं आहे की तुम्ही त्याच्या पुढच्या टप्प्यात गेलेले असले पाहिजे. त्याला एक टप्पा आहे, टप्पा. आणि त्याच्या लोक असे करतात. आता आपण नाही करत तसं, तर नाही करत, कारण लोक आहेत ती त्या त्या टप्प्यात असतात. मोडू नये नाव, पावलीने ठाव, मागीला आधार बहुतांचा. तुकोबराय सांगतात तसं. कमा नाव मोडून टाकायला सांगितल्या, नावा नाही म्हणून पाठीमागून येणाऱ्या लोकांना त्या लागतातच. पण पुढे गेलेले ते पुढे निघून गेले, मागं नावा सोडून दिल्या. म्हणून मागं काय चाललेलं आहे हे पाहू नये. कोणाच्या उपकारासाठी परमार्थ करू नये. हे म्हणजे ते आपल्याकडे येतात तर आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे, हा उपकाराचा परमार्थ असतो. हाही करण्याचं काही कारण नाही. त्यांचं ते करतील नाही तर नाही करतील, येतील नाही तर नाही येतील, आपल्यावर त्याच्यापासून काय फरक पडला. पण लोक ह्याच्यातच गुंतलेले आहेत. नाही ना, त्यांच्याकडे भजनाला जावं लागेल मला, कारण तो माझ्याकडे आला होता ना.
मुक्त होण्याची इच्छा. मुक्त होण्याची इच्छाच नाही. हे असले उलटे सुलटे कुठाने चालू होते काय करावं. चला आता जीवकृत शास्त्रीय द्वैत कोणते ते सांगतात. हा. आपले ग्रंथ घ्यावं आणि चिंतन करत राहावं. समजा जर संध्याकाळी मेलो तर मग त्याचं फाऊसनं फेडायचं राहिलं ना, भजनाला जायचं होतं ते, काय करायचं त्याला. त्याच्यापेक्षा आपलं वेदांत चिंतन करा ना. काय म्हणतात. आत्मब्रह्म विचाराख्यम शास्त्रीय मानसम जगत बुद्धे तत्वे तच्च हेय नीती सुट्यानुशासनम. त्यासाठी एक धीरवान पुरुषच हे त्याग करू शकतो बरं का. कारण तुमचे लोक निंदा करायला लागतील त्याच्यानंतर. तुम्ही जर नाही केली ना तर तुमचे लोक निंदा करतील. आणि निंदा करणं आपल्याला आनंद वाटला पाहिजे. करतातच आहो. हा, नाही करायलाच पाहिजे. करतातच निंदा. करायलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. कारण तुम्ही जात नाही. त्याला पचण्याची एक क्षमता आहे. त्याच माणसाची क्षमता आहे, कोणाची बी नाही. पण मी इकडचं सांगतोय बरं का, भजनाचं पूजनाचं. नाही तर तुम्ही म्हणताल त्यांच्याकडे वाढदिवसाला जायचं होतं. वाढदिवस आणि ते तर मागं फेकून दिले. कोणी मेलेलं वाढदिवस. साधकाच्या जीवनात हे नसावं की माणसं मेली म्हणून तिकडे गेलो. मेली तरी सोडून दिले. जन्मले काय, लग्न लागले काय, वाढदिवस झाले काय. हे साधकाची आता परिस्थिती त्याच्या पुढची आहे. हां, तिथं तर गेलाच नाही. पण जे पूर्वीचा जिथून परमार्थाची सुरुवात केली गाभा, तिकडे सुद्धा नाही फिरत. कारण तो पुढे गेला. टप्पे आहेत का नाहीत काय. पण या टप्प्यात पुढे जाण्यासाठी आपण खरंच पुढे गेलो का हे बी पाहावं लागेल. तुम्ही खरंच श्रवण करता का. तुम्ही मनन खरोखरच मनन करताय का. आणि असं हे वाटलं पाहिजे आपण जर उद्या मेलो तर आपण काही मनन करायचं तसंच राहील. म्हणून मग रात्री 2 वाजता उठून अभ्यास करणारा तो खास साधक आहे. 2 वाजले काय 3 वाजले काय त्याला काही वाटत नाही. कारण त्याला असं वाटतं की हे बस आत्मसात झालं पाहिजे. सांसारिक माणसं 2ला आणि 3ला उठून अभ्यास करतात आणि ह्यांचा विषयच नाही तो. म्हणून साधक म्हणून त्या शिकतील येतो. आणि मग निधिध्यासन करतो. पहाटे उठून निधिध्यासन केलं. हे काय, हे मोक्षार्थी इथे. आणि मग त्यांच्याकडेच हा अधिकार आहे. कशाचा. की लौकिक शास्त्रीय द्वैताचा बी त्याग केला. लौकिक शास्त्रीय द्वैत आहेत का नाही. अशास्त्रीय नाही सांगितलं. लौकिक शास्त्रीय द्वैत आहे ते सुद्धा आहे. चला अशास्त्रीय द्वैतच तुटत नाही तर शास्त्रीय द्वैत पुढे जायचं. पुढे आत्मरूप ब्रह्माचा विचार या नावाचे जे जीवकृत श्रवणाधिक म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन हे शास्त्रीय मनोमय जगत आहे. बरोबर आहे. हे शास्त्रीय जे द्वैत आहे तर त्याचा निश्चित विचार करावा पण लागतो. ते कुठपर्यंत तर आत्मसाक्षात्कार होईल. आत्मसाक्षात्काराचीच अंतरंग साधना आहे ती. पहिल्यांदा विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्षता ही पहिल्यांदा आत्मसात केली. ज्या वेळेला विवेक वैराग्यादी साधनं आत्मसात होत आहेत त्याला तर तो शास्त्रीय द्वैतामध्ये आलेला आहे. विवेकाच्या द्वारे तो शास्त्रीय द्वैतात येतो आणि तत्त्वम पदार्थाच्या चिंतनाने मुक्त होतो. हे शास्त्रीय द्वैताचा प्रवास आहे. विवेक वैराग्य समाधी षटक मोक्षता नंतर श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ 8 साधन आहेत. म्हणजे सुरुवात कुठून झाली विवेकाने आणि मुक्तता कुठून झाली तत्त्व पदार्थ चिंतनाच्या नंतर शास्त्रीय द्वैत निराश झाला. त्याचा अन्य ग्रंथांच्या अध्ययनाची आवश्यकता राहिली नाही. ज्याच्या बुद्धीला अन्य ग्रंथांचं अध्ययन करत बसावं असं वाटतं तर त्या व्यक्तीने चिंतन केलेलं नसलं पाहिजे असा एक अर्थ आहे आणखी. कारण त्याला एवढ्या सगळ्या ग्रंथांचा सार तुमच्या समोर आणल्यानंतर अजून तुम्ही दुसरं काय शोधताय. सार स्वरूप प्राप्त झाल्यावर पुन्हा शोधण्याची आवश्यकता राहत नाही असं आहे. साक्षात्कार झाल्यानंतर म्हणजे आत्मतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याचाही त्याग करावा असं श्रुती सांगते. अनाचा
ईश्वर शास्त्रीय द्वैताचा. हा, शास्त्रीय द्वैताचा. आता त्याग करावा याच्यात दोन प्रकार आहेत, आणखीन पुढे सांगतो. शास्त्रीय द्वैताचा त्याग केला म्हणजे गोष्टींची निंदाच करायला लागला किंवा वेदाच्या विरोधातच होती, असं नाही ते. तर त्याग करावा याचा अर्थ आहे की क्रिया प्रधानता होती त्याच्यात, ती नाश पावली आणि ज्ञान प्रधानता आहे. लक्षात आलं? क्रिया प्रधानता म्हणजे अध्ययन करत राहणं ही काय आहे? क्रिया प्रधानता. ती क्रिया प्रधानता. नंतर त्याचं मनन करत होते पूर्वी. आता क्रिया प्रधानता संपली म्हणजे दुसरे ग्रंथांची अध्ययन करायची गरज राहिली. एकच सांगितलं ना, ते ब्रह्म तू आहेस. मग आता हे मला आपल्याला कळाल्यावर त्याचं चिंतनाची आवश्यकता आहे. मग त्याला अनात्म पदार्थाचा परित्याग करून आत्माकार वृत्तीचा आवश्यकता आहे. म्हणजे आत्माकार वृत्ती जर बनवण्याची गरज आहे त्याला निधिध्यासनाची. ते जर करत नसला, नुसती अंडी घालून कोंबडीला उपयोग नाही, तिला ती उभवावी लागतात. ग्राम्य दृष्टांत आहे ना. कोंबडी अंडी घालते आणि अंडी घातल्यावर पिल्लं निघतात, बरोबर का नाही? त्याला पंखाखाली ती उभवते आणि तितक्याच प्रमाणात उभवते त्याच्यातून त्या पिल्लांच्या उत्पत्त्या होतात. नंतर ती फोडते का नाही? त्याची टोची मारली की ती फोडते आणि त्याच्यातून पिल्लं बाहेर पडतात. इथे सुद्धा ती प्रक्रिया आहे ना. तुम्ही उभवायचा प्रयत्नच करत नाही. उभवणे म्हणजे निधिध्यासन. निधिध्यासन करायला पाहिजे का नाही? कराय. आणि टोची मारणे म्हणजे तत्व पदार्थ शोधून झाली पिल्लं बाहेर आली. पण असं नको आहे. जर त्या अंडे ते जास्त काळ जर उभवली तर ती नाचतात, ही माहिती आहे का? कधी कोंबड्याच पाळल्या नाही. तुम्हाला कसं काय ज्ञान होईल? कोंबड्या न पाळता मी सांगतो. आलाय का विचार सागर मध्ये? आहे का? कर्म कर्म उपासना उपासना. रूपी पंख, त्याने कर्म आणि उपासना, त्या तप्त जलाने काय होईल? ते अंडे खराब. त्या पक्ष्यांचे पंख गळून पडतील असं लिहिलेलं आहे तिथं. ते दृष्टांत आलेलं आहे तिथे विचारसागरात. पण ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत? क्रम असतो त्याला आणि ते करावं लागतं. नुसते जे बसलेले आहेत ना, ते एका जागेवर जाऊन बसले, ते बसले तसे क्रम समुच्चय करायचा. त्याचा उपयोग नाही. ते पहिल्यांदा कर्माचं प्राधान्य दिलं पण कर्मच करत बसले. मग ते म्हणले चुकलं ना, पण त्याचा त्याग कर ना, उपासनेमध्ये जा, म्हणजे काहीतरी ध्यानधारणा कर. ते ध्यानधारणा करायला गेले, ते ध्यानच करत बसले. ते बी चांगलं आहे पण वाईट नाही करत होते ते. पण त्याच्यापेक्षा पुढे तत्व चिंतनामध्ये जायचं होतं, ते राहिलं. म्हणून हा एक प्रवास आहे. बालवाडीत गेले घुगऱ्या आवडल्या म्हणून घुगऱ्याच खात बसले तर काय कामाचा? भाऊ माझे पाया पक्का करायचा. पाया पक्का करायचा. ते घुगऱ्याच खात बसले. ते अजून बी चालू आहे, ते पहिल्यापासून तेच चालू आहे. मुक्त पुरुषाकडे, आता मुक्त पुरुषाची गोष्ट अशी असते, त्याला काही लोकांना सन्मार्गाला लावायचं राहतं म्हणून तो क्रिया करताना दिसतो, पण त्याच्या त्या क्रियेत काही स्वारस्य नाही. कारण तो पुढे निघून गेलेला आहे, त्याच्यात काय राहिलेलं आहे तेव्हा. म्हणून मुक्तांचे प्रवास वेगळे येतात. मुक्त दिसायला साधारण माणसासारखे दिसत असले तरी ते तसे नाही आहेत. तो का म्हणे, नवे दिसतो मी तैसा तुसा पांडुरंगा, असं आहे ते. चला काय म्हणतात ऐका. प्रत्येक प्राण्याचा आत्मा हा ब्रह्मच आहे. म्हणून परमार्थामध्ये हे स्टेप्स आहेत, हे लक्षात ठेवा आधी. आणि आपण कुठल्या स्टेप्सवर आहोत, तर त्या स्टेप्सच्या खालच्या स्टेप्स तुम्ही हाताळू नका. कारण तुम्ही जर पुढे गेलेले असताल आणि पुन्हा आणखीन तेच करत असतात पहिलं, बे एक बे बे दोन्ही चार, तर तुमचे कधीच प्रगती होणार नाही. आणि तुम्ही त्याच्यापेक्षा पुढे जा. किंबहुना दिसायला वाईट दिसतं ते पूर्वीचे जर तुमचे असे जुनाट मित्र असतील परमार्थातले, तर त्यांचाही परित्याग करायला अडचण नाही. कारण ती त्यांच्या बुद्धीला सोडत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या संगतीत राहिले तर तुमची बुद्धीसुद्धा खराब करून टाकतील ते. पण त्याही लोकांच्या संगतीत राहू नये जुनाट. कारण त्यांची एक कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीच्या पुढे जात नाही.
ते जे पाईप आहेत ना जुनाट झाले ना, तर पाईप माहितीत ना तुम्हाला, बांगडी पाईप माहिती का? बांगडी पाईप माहिती. तो जर एक 10-5 वर्ष उन्हातमध्ये आणि थंडीमध्ये राहिला तर तुम्ही थंडीच्या दिवसात तुम्ही त्याला सरळ करा बरं, कडक मोडून जातो. मोडून जातो. आणि बरेच लोकांना माहिती आहे. मला काल माहीत झाला. हा, मला मग ते आता दृष्टांत मी बदलतील ना. त्याचा विनियोगच तसा आहे. बरोबर आहे का नाही? तसे काही जुनाट जुनाट परमार्थ का ते त्याच्यात ती सुद्धा असेच आहेत तुझे. त्याच्या संगतीत जुने हे जाऊन बसले तर ते त्याला बी मोडून टाकतील. हा, असं आहे. आपला निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. तर तुम्ही खरे पारमार्थिक असं मी धरेन. तुमचा निर्णय तुम्हाला, तुम्ही दुसऱ्यावर कोणावर अवलंबून नका राहू. अहो इथे गुरुन शिष्य शास्त्राला सोडायला लावलं तर तुम्ही दुसऱ्याला काय धरून बसले? इथं कोणाला सोडायला लावलंय आता? शास्त्राला. आणि गुरुजींना सुद्धा सोडायला लावलं. गुरुजींना सोडायला लावलं म्हणजे काय? किंवा त्यांच्या बोधावर तो जाऊन बसल्यानंतर पुन्हा आणखीन त्याला त्याच्याशी राहण्याचं काय संबंध? उलट गुरुजींना ते आवडतं. आईबापाला पोर नोकरी लागलेले आवडतात का घरात बसलेले आवडतात? याला चांगलं पटलं. साईला चांगलं पटलं. आई बापाला मुलं नोकरीला नाही तर नाही माझ्या पोरांनी नाही कुठे जायचं, पोरांनी बसून राहा. गुरुजी मी ते नाही करत ना. पोरं मोठी झाली चांगली गोष्ट आहे. अहो बोधावर गेली, मोठी या पदाचा अर्थ काय? बोधावर पोचली. बोधावर पोचली चांगली गोष्ट आहे. मुक्त झाले, त्यांना आता आपली गरज लागत नाही, हे सगळ्यात चांगलं. आणि ते गुरुजी आता काय करू, गुरुजी आता काय करू. ते म्हणजे आता काय करू म्हणजे काय? तुमच्या पुढं माझं डोकं खराब झालं, मुक्त होऊन जावं असं व्हायला पाहिजे का नाही? चौधरी मावशी काय म्हणणं आहे तुमचं? का चिकटूनच राहायला पाहिजे? नाही. पण वास्तवता पाहणं काय आहे ते. तुम्ही परमार्थाला तसा का नाही वास्तव देतो? संसारात लोक बरोबर काढतात किंवा पक्व झाले की आई बापाला असं वाटतं की बा आता आपली पोरं कुठे इथं चांगली येतं ते करतात, त्याला विचारत सुद्धा नाही. ते नंतर मुलं बी विचारत नाही काय करायचंय काय नाही. चांगली गोष्ट आहे ना, वाईट काय आहे ते? तुम्हाला रुसायचं काय कारण आहे की मला विचारलंच नाही? तुम्हाला करायचंच नाही काय, आपल्याला त्यांनी विचारूच नाही. आणि ह्याच्यात आपला काय मोठेपणा आहे. आणि परमार्थात बी तेच आहे की शिष्याने कायम शिष्य राहावं का? त्याने गुरु व्हावं ना. गुरु व्हावं म्हणजे मुद्दामच व्हावं ना. माझ्या बोलण्याचं तात्पर्य अर्थ कळते ना तुम्हाला? असं आहे ना. तर त्याच्यात त्याला उंची वाढवावी नेहमी. यांची उंची वाढवावी असं वाटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तरी काय करायचंय? एकदा सगळे मोकळे झाले, मोकळे होऊन जावे. कायमस्वरूपी गुरु शिष्य राहू नये. आणि गुरूंनी तर कधीच शिष्य माझा म्हणू नये. हा माझा मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न मानावा शिष्य. रघुराय सांगतात. चला चांगला आहे, परमार्थ चांगला आहे का नाही? मुक्त व्हायचं तर सगळ्यातूनच मुक्त व्हायला सांगितलं, की कुठेच बद्ध व्हायला नाही लावलं. तर असा परमार्थ करा की ज्या परमार्थ मग पुन्हा जन्म घ्यायची जेणे ने जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा. काय ऐसिया साधना, अशी साधना करा. काय श्लोक? जन्म मृत्यू जरा व्याधी नाही. इंद्रियाशिवाय 8व्या अध्यायातला 19वा श्लोक काय? तुम्हाला श्लोकाचे क्रमांक सुद्धा सांगतो. 8व्यातला जन्म जरा मोक्षाय, जन्म मरण मोक्षाय मामाश्रिते तंती ते ब्रह्म तत्विदु कृष्ण मध्यात्मम कर्म चाखिलम. आहे ना? आहे का? श्लोकच नाही. 29 28 लोक
28 त्याच्या 27. हा जरा मरण मोक्ष आहे नाही तो याच्यातला आहे 7व्यातला आहे 7व्यातला आहे का? 7व्यातला 7व्यातला 29 असेल किंवा 28 काय 7व्याचं जरा मरण मोक्ष शेवटचे 2-3 मध्ये शेवटचंच आहे त्याच्यामध्ये नंतर साधी बोता ते दैव जरा मरण मोक्ष आहे 29 29 हा 7व्यातला 7व्यातला 29 जरा मरण मोक्षाय मामा सिद्धे तंते ते ब्रह्म तद्विदु कृष्ण मध्यात्मा कर्मचाकिलम. तिथले सुंदर ओळी टाकलेली माऊलींनी इथली आत्ता मी उच्चारली होती ना काय ऐसिया साधना करा काय तर अशी काही साधना करा की ज्याच्यातून मुक्त होता येईल नाहीतर मग परमार्थ चालला आहे तर चालला आहे काय केलं इथं खंडित केलं का नाही चला. प्रत्येक प्राण्याचा आत्मा ब्रह्मच आहे हा. हे ज्यामुळे निश्चयानं समजते ते हा. शास्त्रीय द्वैत आहे. निश्चयाने कळते प्रत्येक जीव हा काय ब्रह्मस्वरूपच आहे परमात्माच आहे. श्री गुरूंच्या का अशी बुद्धी झाल्यावर काय त्याच्यात बुद्धीमध्ये काय व्यापकता तयार झाली जे जे दिसतंय दृष्टीला ते परमात्माच आहे हे शास्त्राने प्रतिपादन केलं. जीव नाही जीव द्वैत बाळगतात उलट आणि त्याच्या द्वैत बुद्धीमध्ये द्वैत राहतं याचा द्वेष कर त्याचा द्वेष कर मत्सर कर. नुसते माणसांचा नाही चालला हे जनावरांचे प्राण्यांचे सुद्धा हे दिसत आहेत ना हे जीव आहेत ना ते परमात्माच आहेत. हा संपूर्ण जीव परमात्माचा आहे भूतसृष्टी परमात्मा आहे. पण हे नजर येण्यासाठी त्या स्थितीवर जावं लागेल. तर स्थितीत नाही गेले तर तुम्हाला भेद दिसतील प्रत्येक आले. आपल्याला भेद का दिसतो आपलीच दृष्टी खराब असते म्हणून दिसतो. आपल्या दृष्टीत भेद आहे. जगातला भेद हा ईश्वर निर्मित जो भेद आहे तो भेदच नाही आपल्या दृष्टीने भेद केलेले आहेत. गुरुमुखाने ब्रह्मविद्या प्रतिपादक ग्रंथांचे श्रवण करावे. केलेल्या श्रवणाचे वारंवार मनन करावे. मननानंतर त्याचं निधिध्यासन करावं. हा. निधिध्यासनानंतर तत्वचिंतन. बरोबर जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होईपर्यंत तत्वज्ञानाचा स्वीकार करून आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार होईपर्यंत तत्वज्ञानाचा स्वीकार स्वीकार आहे. करावा. तत्वज्ञानाचा स्वीकार तिथपर्यंत दिलेला आहे आपल्याला. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तत्वज्ञान श्री गुरु शास्त्राध्ययन अगदी साधनेचा काला साधना साधकाची साधना म्हणजे प्राण आहे त्याच्यातून. तो साधना कशी करतो तर अत्यंत तळमळीने जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्याने अगदी वेळेचा अपव्यय टाळावा. इकडे तिकडे बोंबलत फिरायचं टाळावं. कुठे बी फिरू नये. विषयी लोकांची तर संगती सोडून द्या पण तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे पारमार्थिकता त्याच्यात करताना सुद्धा विचार करावा लागतो त्याला की का कारण त्याच्यात परमार्थ करणारे सुद्धा गप्पाच जास्त आणतात. कामचित्तामद्गत प्राणा बोधयंती परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च करतात का ते पाहावं लागेल. चला पुढे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा लोभानं त्या साधनांचा त्या ठिकाणं स्वीकार करण्यात काही एक अर्थ नसतो. काही अर्थ नाही. मगाशी काल तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं नाही का की जशी भाजी बनवल्यावरती तुम्ही त्याला कवर बी शिजवत राहता का नाही राहत. त्याचा काय केलेला असतो त्याच्यानंतर त्याला स्टॉप केलेला असतो. कोणतीही क्रिया केली जाते त्याच्यात अशाच प्रकारचा भाग असतो. पुढे ह्या विषयीची अनेक वचनं लक्षात ठेवावी. पुढे श्लोक आलाय. आसुप्ते रामृतम कालम नयेत वेदांत चिंतया. मूर्तम म्हणायचं का मूर्ती. आसुप्ते रामृतम असे रामृते असं आहे ना काही याच्यात माझे ते सुरू अशी पाठ आहेत श्लोक आहेत. हा जो श्लोक आलेला आहे हा 2 श्लोक आहेत आणि हे कशातून आलेले आहेत तर विवेक चुडामणी मधले. शंकेमध्ये त्यांचं विश्लेषण केलेलं आहे का श्लोकाचं विश्लेषण केलेलं शंकेमध्ये नाही. आता ही शंका मी घेतलेली आहे आणि ह्याचा अर्थ इथं शंकेमध्ये आहे का म्हणते मी. हा आहे ना. तर याचा अर्थ असा आहे आसुप्ते अमृत हे कालम आपल्या जोपर्यंत आपण म्हणजे जीवित आहे
तोपर्यंत असुप्ते अमृते कालम याचा अर्थ आहे अपरोक्ष साक्षात्कार. जोपर्यंत तुम्हाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार झालेला नाही तोपर्यंत वेदांताचं अखंड चिंतन करत राहा. असं वरच्या हे 2 वेगवेगळे श्लोकामधले आलेले पद आहेत. आणि कशातले आहेत म्हणताल तर विवेक चुडामणीमधले. तर मी ते शोधायचा प्रयत्न करत होतो, काढला होता मागाशी पण ती सापडानाच. हां, कुठेतरी आहे. तर आसुप्ते अमृते, अमृते हे कालम, अमृतकाल म्हणजे मोक्षकाल. अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वेदांत चिंतया. वेदांताचं काय करा? चिंतन करा. सर्वोत्कृष्ट परमार्थ कोणता? वेदांत चिंतन. वेदांत चिंतन करणाऱ्यांनी बोंबलत फिरावं का? बोंबलत फिरणं या पदाचा अर्थ काय केलेला आहे मी? अन्य अन्य ठिकाणी जातात, तिकडे जा तिकडे कालावधी घालवत. कोणाबरोबर कालावधी घालवतात. त्यांना वाटतं हे बी पारमार्थिकच आहे. ते पारमार्थिक वगैरे नाहीत. त्यांची स्टेप्स वेगळी. त्यांची स्टेप्स काय? तुम्ही समजा 4थीचा अभ्यासक्रम बुडवून दुसरीच्या शाळेत जाऊन बसले तर शाळेत बसले या बाबतीमध्ये काय एकसारखेपण आहे. किंवा का कुठे गेले होते? गेलो होतो ना अमक्याच्या बरोबर. हां, म्हणजे चांगलं आहे. लोकांना वाटतं मग बरोबर इकडं बी पारमार्थच चालला आणि तिकडं बी. पण तुम्ही 4थीची शाळा सोडून 1लीच्या शाळेत जाऊन बसले हे तुम्हाला कळालं का? वेदांताचं चिंतन सोडलं आणि पारायणाला बोंबलत फिरायला लागले. काय त्याला काय म्हणावं? मूर्खातला मूर्ख म्हणावं का नाही? पण हे कळालं तर पाहिजे ना. हे कळतच नाही ना. मग एक पाठ बुडावल्यावर किती सप्ते बुडाले? त्याची किंमत काय आहे? एक पाठ सोडून दिला आणि दुसरीकडे सप्त्याला बोंबलत फिरली, किती होईल? ते सप्ते बसतच नाहीत, हिशोबातच बसत नाही तिकडे वेदांताच्या. लक्षात आलं? कळते तुला? महाराज श्लोक उत्तम सहज अवस्था. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्तिपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा, मध्यम ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्तिपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा, अधमाधमा. मी ते धमाधमा म्हणजे त्याचा पदच्छेद अधमातला अधम असा केलेला आहे. आणि वेदांत शास्त्राचं चिंतन करणारा हा वेगळा. उत्तमा सहज स्थिती, सहज अवस्था, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, हे अण्णा उच्चारत होते श्लोक. हा, ते अण्णांच्या मुखातून यायचे. उत्तमा सहज स्थिती अवस्था, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्तिपूजाच, तीर्थयात्रा धमाधमा. सध्या जास्तीत जास्त आता लोक तीर्थयात्रा करतात याचा आपण तिरस्कार केला हे बी लक्षात ठेवा. ते करतात जातात त्यांना तर चांगलीच गोष्ट आहे, कारण हे घरात बसून राहतात. हे यांची वृत्तीच प्रपंचात आसक्त आहे, अशास्त्रीय द्वैतात रममाण आहेत. त्यांना बाहेर काढायचं असेल तर तीर्थयात्रेला लावावं लागतं. पण मग साधकाने कुठं जायचं? हा, साधकाने चिंता. त्याला एक क्रम मिळालेला आहे, पुढे गेलेला आहे तो. त्याला ते कळालं तर पाहिजे ना आपण कितवीच्या वर्गात आहे. आणि आपल्याला कळत नसेल तर कमीत कमी आपण गुरुजींना विचारत जावं आपला क्रम कितवा आहे, आपण कोणत्या वर्गात आहे. तसं सांगायची गरजच नाही, कारण ते जे कृती करतात त्याच्यावरूनच सिद्ध होतं की हे कोणत्या वर्गात आहे. ते जे करतात ना त्याच्यावरूनच सिद्ध होतं की हे या वर्गात आहे. पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्यांना चिंतन करावं लागतंय असं. नाही तर घरी बसून राहिले कर्माना पाय उपाशी विचार मारत आता काय कर्माना? तुला ग्रंथ आहेत का नाही? ज्ञानेश्वरी आहे का नाही तुझ्याकडे? गाथा आहे का नाही? भागवत आहे का नाही? आणि काय कर्माना? म्हणजे अशी अवस्था आहे. चला,
श्लोकच आहे. चला तर तेव्हा असं आम्ही खालचा विषय सांगायचा होता. दद्यात न अवसरम किंचित कामादीनाम मनागपी. मनागपी तर मनाग अपी असं इथे दद्यात पदच्छेद असा आहे त्याच्यातला. आणि जसं वरती होतं ना आसुप्ते हे अमृते हे कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात न अवसरम किंचित कामादीनाम मनाग. मनाग अर्धा मनाक 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 पदाचा अर्थ आहे क्षणभर. मनाग अपी म्हणजे सुद्धा क्षणभर सुद्धा. दद्यात न अवसरम दद्यात म्हणजे द्यावे किंवा देऊ नये. न दद्यात देऊ नये असा अर्थ आहे त्याचा. न दद्यात अवसरम म्हणजे किंचित सुद्धा संधी देऊ नये कोणाला. किंचित शब्दाचा आहे त्याचा अर्थ किंचितच आहे. किंचित अवसरम न दद्यात किंचित अवसर देऊ नका कोणाला. कामादीनाम काम क्रोध मद मोह मत्सर दंभ अहंकार यांना किंचित सुद्धा अवसर देऊ नका, वेळ देऊ नका. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना कामादिकांना संधी देऊ नका. वेळ देऊ नका म्हणजे संधी देऊ नका. क्षणभर सुद्धा संधी देऊ नका. म्हणजे चित्तात काम उत्पन्न होईल. हे कोणासाठी चाललाय बरं विषय. साधकांसाठी आहे बरं का. सांसारिक माणसांच्या तर क्षणभर सुद्धा वेदांताला चिंतन द्यायला वेळ नाही. पण वेदांताचं चिंतन करणाराने क्षणभर सुद्धा कामादिकांना वेळ देऊ नाही. कामादिकांना म्हणजे प्रपंचात कामासक्तता होणं. मला हे करायचंय ते करायचंय ते करायचंय अशा प्रकाराने ते बुद्धी त्याची कामादिकांना अवसर देते. तर असं देऊ नये असा त्यांचा अर्थ होता. चला तर शंका काय बघा ऐका. मग गाढ निद्रा लागेपर्यंत किंवा मरण येईपर्यंत मनुष्याने आपला काल वेदांत चिंतनात घालवावा असे जे श्रुती वचन आहे त्याला या तुमच्या म्हणण्याने बाद नाही का येत. कोणत्या म्हणण्याने बाद येते का नाही. मरण येईपर्यंत. मरण येईपर्यंत किंवा आसुप्ते रामृतम कालम नयेत वेदांत चिंतया या पदाच्या द्वारे तुम्ही नंतर काय म्हटलेलं आहे. साक्षात्कार झाला असतात शास्त्रीय द्वैताचा सुद्धा काय करा त्याग करा. या बोलण्याला हे बाधा नाही आहेत का. आणि हे तर कोण बोलतं. मोठी माणसं बोलतात. म्हणजे शंकराचार्य बोलतात. हा श्लोक कोणाचे आहेत आलेले आहेत आचार्यांचे आहेत विवेक चूडामणीमधले. तर आचार्य सांगतात असं तुम्ही परत म्हणता की शास्त्रीय द्वैताचा त्याग करा. पहिल्यांदा अशास्त्रीय त्याग. ज्याने अशास्त्रीय त्याग केलेलाच नाही त्याला शास्त्रीय द्वैताचा त्याग करा म्हणण्याला काही अर्थच नाही राहिला. चित्तामध्ये धनधारा पुत्रजन सगळं बसलेलं आहे. आणि ते म्हटले मग शास्त्रीय द्वैत तो सोडू का महाराज. नाही तू शास्त्रीय द्वैत नाही सोडू. तू शास्त्रीय द्वैताचा स्वीकार कर. कारण तू अजून अशास्त्रीय सोडलेलं नाही असा त्याला अर्थ आहे. आणि जो पूर्णत्वाला पोचलेला आहे आणि ते कळतं. अहो फळं पिकलेली कळतात का नाही. तर पिकलेला माणूस कळायला काय अडचण आहे. पिकलेला माणूस म्हणजे केस पिकलेलं सांगतोय. केस पिकले तर सोपा उपाय परत ते आणायचं काळं करायचं. एकदम बरंच काळे कुठं केसावर असा का व्हायना पिकले. चला समाधान नाही. कारण तू जी श्रुती सांगितलीस तिचाच उत्तरार्ध कामाधिक वृत्तींना यत्किंचितही नाही हे त्याचं उत्तर आहे की त्याला श्रुती वचनाला बाधा नाही येत का. तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण तू जी श्रुती सांगितलीस तिचाच उत्तरार्ध. कामाधिक वृत्तींना उत्तरार्ध कुठं आलेला आहे. अवसरम किंचित कामादिना मनागत. तर कामादी वृत्तींना अवसर देऊ नाही असं सांगितलंय. तर चला इथं ती श्रुती एकच आहे का भारत. तरी एकच आहे. पण ती श्रुती कशातली ते काही सापडली नाही. पण ह्याच्यातलं हे फक्त मिळाले. हे कशातलं आहे. विवेक चूडामणी विवेक चूडामणीमधून आली. आणि ते कुठून आलेली ते माहित नाही. चला
कामाधिक वृत्तींना यत्किंचितही अवकाश देऊ नये हा. अशा अर्थाचा असल्यामुळे पूर्व वाक्याने उत्तर वाक्योक्त कामाधिकांचा निषेध केला आहे असे स्पष्ट होते. पहा, कामाधिक वृत्तींना किंचित सुद्धा अवकाश देऊ नये म्हणजे चित्तात काम वाढवू नये अशा अर्थाचा असल्यामुळे पूर्व वाक्याने उत्तर वाक्योक्त कामाधिकांचाच निषेध केलेला स्पष्ट होतो. त्या श्रुतीने काय केलेला आहे? कामाधिकांचा निषेध केलेला आहे. असा नाही केला म्हणजे ही श्रुतीच वेगळ्या अर्थाने आली. आसुप्ते रामृतम कालम नयेत वेदांत चिंतया. आपला संपूर्ण दृढ अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत कालावधी वेदांत चिंतनात घालवावा. मध्ये कामाधिकांना क्षणभर सुद्धा संधी देऊ नये असा त्याचा पूर्ण अर्थ झाला. याचा अर्थ त्यांना काय सांगायचंय? त्यांना हे सांगायचं आहे की अरे बाबा, दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत तू थांबू नको अशा अर्थ सांगितला. का शास्त्रीय द्वैताचा त्याग करू नको असं सांगितला? तर शास्त्रीय द्वैताचा त्याग हा नंतर अपेक्षित आहे, याच्या नंतर आहे. जोपर्यंत चित्तात कामाधिक बसलेले असतील तर कामाधिकांचा त्याग करून वेदांत चिंतनात कालावधी घालवावा. वेदांत चिंतन पक्का अवस्थेत मध्ये पोहोचल्यावर त्याचा त्याग आहे सांगितलाय. ते भारद्वाज नावाचे ऋषी होऊन गेले, वेदांताचं चिंतन करणारे. वेदांचा पूर्ण अध्ययन केलं, वेदाचं चालू होतं, पूर्णत्वाला पोचले होते भारद्वाज मुनी. पण त्यांना सारखीच वासना होती, पाठाची वासना म्हणून उदाहरण येतं ते. पाठ वासना, पाठाला जाऊन बसावं, पाठाला जाऊन अभ्यासच करावं, अभ्यास करावा, हा ग्रंथ पाहावा, तो ग्रंथ पाहावा, अमकं उपनिषद पाहावा, ते जाऊन उपनिषद संपलं दुसरं पाहावा. तेव्हा भगवंताला दया आली आणि इंद्राचं रूप धारण करून भगवंत, बऱ्याच ठिकाणी कथेमध्ये इंद्र हा शब्द प्रयोग येतो बरं. भगवंतच स्वतः इंद्र रूपाने त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि मग ते म्हटले, ऋषीमुनींना नमस्कार केला. म्हटले धन्य आहे म्हटले तुम्ही, पण तुमचा कालावधी संपलेला आहे महाराज, म्हणजे या शरीराचा कालावधी संपला आहे, तुम्हाला आता देहत्याग करावा लागेल. तर तुमची काय इच्छा आहे? पण मी असं करतो म्हटले की तुम्हाला अजून तुमच्या जीवनाचे 25% आयुष्य बोनस म्हणून देतो. दिवाळीला बोनस वाटतात तसं. ते म्हणले मग तर बरंच झालं. मग म्हटले तुम्ही त्या आयुष्याचं काय करतात? ते म्हटले वेदांताचं चिंतन करेल. ते म्हटले काय उपयोगाचं नाही म्हटले, कारण तुम्हाला वेदांताचं तुमचं अध्ययन आत्तापर्यंत किती झालं माहिती आहे का? त्यांनी तर संपूर्ण जीवन घालवलं होतं. त्याने ते पसारा वेदाचा पसारा प्रगट करून दाखवला. देवच होते ते. मग ते म्हटले याच्यातले तुमचं अध्ययन झालंय ना, ते पाहते कोपऱ्यात जेवढे ग्रंथ दिसतात का एवढं झाले. आणि ग्रंथ किती इथं? पर्वतासारखे पर्वत आहे. यदुक्तम ग्रंथ. आणि मग त्याच्यात ते म्हटले मग इतकं तरी एवढ्या आयुष्यात तर व्हायचंच नाही, मग काय मला काय करायला पाहिजे? म्हटले सार स्वरूप काढावं आणि मुक्त होऊन जावं. पहार ग्रंथ पाहत बसायची आवश्यकता नाही. श्लोकादेन प्रवक्ष्यामि यद्युक्तं ग्रंथपुटी ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापरं. तैसे ज्ञानी जे होती वेदार्थाचे विवरिती अपेक्षित स्वीकारिती शाश्वत अपेक्षित असेल तेवढं स्वीकारलं, विषय संपला. बाकीचं आसार म्हणून बाजूला ठेवून. आणि एवढे ग्रंथ आहेत, ह्याचं काय? एवढे ग्रंथ कशाला करावेत हा एक प्रश्न झाला. कशाला करायचे का नाही? तर एवढे ग्रंथ निर्माण झालेले आहेत याचं कारण आहे तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी माणसांचे गट आहेत. कोणत्या माणसाचा प्रवेश कोणत्या ग्रंथातून कुठून कसा होईल काहीच सांगता येत नाही. ते वेगवेगळे ग्रंथ कुठला आहे पहा तुम्ही. एखाद्या माणसाकडे नवीन श्लोक पाठ करून येतो, तिकडचे श्लोक पाठ करेल, तिकडचं पाहतो, तो तिकडचं पाहतो. ते म्हणले कुठून आले बरे? त्यांना ते आवडलं, काय अडचण नाही. पण तिकडून का व्हायना, मूळ कुठे येणार आहे? डोकाला कुठे येईल? तो तिथेच येतो. म्हणून अनेक ग्रंथातून कुठून का व्हायना त्या ग्रंथामधून तो जो प्रवेश केला तर त्यांनी तो शेवटाला कुठे येणार आहे? तर वेदांताच्या चिंतनाकडे येणार आहे. तर या पद्धतीने म्हणून तेवढ्यांचा त्या भारद्वाज मुनी चकित झाले. ते म्हटले मग मी काय करू? म्हटले आता तुम्ही अध्ययन केलंय ना, भरपूर झालेलं आहे. आता तुमचं काय राहिलेलं आहे? निधी ध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन राहील. हे करा. श्रवण झालं, मनन झालं आणि ते करत असताना ही एक आशा राहते की आमचा ग्रंथ पहा, तमचा ग्रंथ पहा. आपला ते आमका ग्रंथ नाही झाला बरं का आपला, तिकडे जाऊन पहा, तेवढा सोडून घ्यावा, कोणाकडे जावं. परत आणखीन त्याला वाटतं कोणाकडे जावं, चालला इकडून तर तिकडं, तिकडून इकडे.
त्याच्यात ते टाकून दे आणि त्याच्यात काय करतो, एका जाग्यावर वृत्ती स्थिर कर आणि चिंतन कर, मुक्त होऊन जा. असं भारद्वाज मुनींना उपदेश केला देवाने प्रत्यक्ष. तरी ह्या गोष्टी काय आहेत, आपल्याला आपल्या दृष्टीने चिंतनीय आहेत की आपण सुद्धा आपलं, तुम्ही तुमचं हिताचा विचार करा, लोकांच्या हिताचा करू नका, जगाच्या हिताचा करू नका. कारण तुमचं हित साध्य केलं ना तर तुम्ही जगाचे हित साध्य केल्यासारखं होईल. यातला एक जण मुक्त झाला ना तर तो जगाला मुक्त करू शकतो, त्याच्यात इतकी क्षमता आहे. पण तो जर मुक्त नाही झाला ना तर मग काय, स्वतः तर मुक्त होणं पहिलं काम आहे. जगाचा उपदेश नंतरची गोष्ट आहे. हे कीर्तन प्रवचन करणारे आहेत ना, हे तर स्वतः बी काही करत नाहीत. आज अशीच अवस्था आहे बरं का, काहीच नाही, त्यांना काहीच नाही, नुसतेच असे इकडून तिकडं फिरत राहतात. आणि काय सांगते त्याला बी काही कळाना न वळाना, काय चाललंय त्यांचं तेच कळा. लोक म्हणतात परमार्थ चाललेला आहे. काय अवघड आहे का नाही. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे पहिली दुसरी तिसरी चालू दे. वर्ग तर चालू द्यात, कारण वर्ग बंद पडता कामा नाही. पण चांगला जो त्यातला आपण पुढच्या वर्गात आपल्याला कळायला पाहिजे ना आपण काय अवस्थेत राहील. पण ज्ञानेश्वरी वाचा. आता ज्ञानेश्वरी किती मुक्त करणारा ग्रंथ आहे का नाही, भगवद्गीता. ते दिलं टाकून त्याच्या त्या अर्थाचं चिंतन करा, त्याच्या अर्थाचं चिंतन करा ना. एक तरी ओवी अनुभवावी, ते अनुभवतच नाही. तस्मात आत्मसाक्षात्काराने तृप्त झालेल्या पुरुषाने सर्व लौकिक व वैदिक साधनांचा त्याग करावा. तस्मात म्हणून जो मुक्त झालेला पुरुष आहे त्याने कशाचा त्याग करावा,